बैठकीत योग्य निर्णय झाला नाही तर आंदोलनाची दिशा ठरवू, राजू शेट्टी यांचं वक्तव्य. साखर कारखानदारांनी ठरवल्याप्रमाणे मागील 100 रुपये प्रतिटन देण्याचा ठराव केला होता, परंतु अद्याप हा ठराव पूर्ण न झाल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांना या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करत कारखानदारांच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. शेतकऱ्यांची मागणीचं आंदोलन महाराष्ट्रातील साखर उद्योगाला मोठ्या संकटात टाकू शकतं. मात्र या परिस्थितीचा सामना करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हस्तक्षेप केला. शिंदे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या ऐकून घेतल्या. त्यांनी 3 ऑक्टोबरच्या आत या मुद्द्यावर बैठक घेण्याचं आश्वासन दिलंय. या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी उपाययोजना केली जाईल अशी शिंदे यांनी ग्वाही दिली आहे. राजू शेट्टी यांनी याबाबत बोलताना म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय, परंतु या आश्वासनाची पूर्तता होते का हे पाहणं गरजेचं आहे. 3 ऑक्टोबरला होणाऱ्या बैठकीत निर्णय झाल्यानंतरच आम्ही पुढच्या पावलांचा विचार करू. जर योग्य तो निर्णय घेतला गेला नाही तर आम्ही आमच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरवू. या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या एकता आणि संघटनेच्या समर्थनानं राज्यात मोठं आंदोलन उभं राहण्याची शक्यता आहे. साखर कारखानदारांनी मागील देयक दिले नाहीत तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी पुढील मोठ्या आंदोलनाची तयारी केली आहे.